रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. भावा बहिणीच्या सुंदर पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन, ज्याला राखी पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करत असते. भाऊ या दिवशी आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचे वचन देतो. तर मंडळी, सध्या अनेकांना प्रश्न पडलेला आहे की मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा श्रावण पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधनाला भद्राची सावली असणार आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे, कारण की पौर्णिमा तिथीला भद्राची सावली असते, त्याचबरोबर राहुकाळ देखील सांगणार आहे. त्याचमध्ये कोणत्या वेळेमध्ये राखी बांधणं शुभ ठरेल आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही राखी बांधायची नाही. तर त्यासोबतच यंदाच्या राखी पौर्णिमेला चंद्रग्रहण देखील असल्याने आपण चंद्रग्रहणामध्ये राखी बांधावी की नाही, या कोणत्या मुहूर्तावरती भावाला राखी बांधल्यामुळे भावाला लाखो पटीने चांगल्या फळाची प्राप्ती होते, त्याचे कधीच अमंगल होत नाही. त्यामुळे योग्य शुभ मुहूर्तावरती राखी बांधणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी संपूर्ण माहिती देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदू परंपरेमध्ये भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. रक्षाबंधन हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो विश्वास, रक्षण आणि भावनिक बंधाचा एक अनमोल सण आहे. या शुभ दिवशी बहीण भावाच्या मनगटावरती राखी बांधून त्याला दीर्घायुष्यासह त्याला सुखी, समृद्धी आणि यश लाभावे यासाठी प्रार्थना करत असते. तर भाऊ आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो. यंदा 2026 या वर्षामध्ये रक्षाबंधनाच्या तारखेबाबत लोकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झालेला आहे, कारण की श्रावण पौर्णिमा तिथी 27 आणि 28 ऑगस्ट अशा दोन्ही दिवशी येत आहे. तर नेमकी तारीख कोणती आहे, तर पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा तिथीची सुरुवात ही गुरुवारी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होत असून शुक्रवार 28 ऑगस्टला सकाळी 9:48 समाप्त होणार आहे. हिंदू धर्मातील शास्त्रानुसार उदय तिथी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी असलेली तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी अस्तित्वात असल्याने रक्षाबंधन हा सण शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार भद्रा काळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 पासून ते रात्री 9:32 भद्रा काळ असणार आहे. त्यामुळे 27 ऑगस्टला दिवसभर राखी बांधणं शास्त्रसंमत नाही. त्यामुळे 27 ऑगस्टला चुकूनही राखी बांधू नका. 28 ऑगस्ट रोजी कोणताही भद्रा दोष नसून संपूर्ण दिवस आनंदात आणि भक्तिभावाने रक्षाबंधन साजरं करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. जरी पौर्णिमा तिथी संपली असली तरी देखील या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही राखी जी आहे तर ती पाहू शकता, कारण की आला दिवस खरा असं म्हटलं जातं. उदय तिथीनुसार जो दिवस येतो तर तो संपूर्ण दिवस आपण मानत असतो. धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल तर त्या काळात रक्षाबंधन साजरं केलं जात नाही. म्हणजेच भद्रा काळात बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असं म्हणतात, कारण की भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रा काळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे. भद्रा ही कोण आहे, तर भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे. तसेच ती शनिदेवाची बहीण देखील आहे. भद्रा काळात राखी बांधली जात नाही, कारण की लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती, तेव्हा त्याचं सर्व काही संपलं होतं. याच श्रद्धेच्या आधारे भद्रा काळामध्ये राखी बांधली जात नाही. आणि दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे. ती शनिदेवांप्रमाणेच भद्रा देखील स्वभावाने उग्र आहे. त्यामुळे भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळात कोणतंही शुभ कार्य करेल त्याला त्यामध्ये यश मिळणार नाही. भद्राचा स्वभाव खूप कठोर होता, त्यामुळे तिला पंचांगामध्ये स्थान देण्यात आलं. भद्राशिवाय राहू काळामध्ये सुद्धा कोणतंही शुभ कार्य जे आहे तर ते करणं देखील वर्ज्य मानलं जातं. भद्रा काळाला अशुभ वेळ मानली जाते, म्हणून या वेळेत कोणतंही शुभ कार्य करत नाही. जरी या काळी शुभ कार्य केलं तरी त्याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळे राखी बांधणे, विवाह, मुंज, वास्तुशांती, गृहप्रवेश, नवीन कार्याच्या व्यवसायाचा शुभारंभ, कोणतंही मंगल कार्य हे भद्रा काळामध्ये करू नये, कारण की या काळात ही कार्य जर केली तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार नाही. त्यासाठी या दिवशी 27 तारखेला आपल्याला राखी पौर्णिमा साजरी करायची नाही. 28 तारखेला भद्रा काळ नाही, त्यामुळे 28 तारखेला तुम्ही जी राखी पौर्णिमा आहे ती तुम्ही निसंकोचपणे साजरी करू शकता.
त्यामुळे बहिणीने आपल्या भावाच्या मनगटावर शुभ मुहूर्तावरती राखी बांधली तर त्याचे परिणाम देखील आहे तर ते शुभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. यासाठी शुभ मुहूर्तावरतीच आपल्याला रक्षाबंधनावर जी राखी आहे तर ती बांधायची आहे. राखी बांधण्यासाठीचा सर्वोत्तम उत्तम मुहूर्त 28 ऑगस्ट 2026 सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करू शकता. या वेळेमध्ये तुम्ही भावाला राखी बांधली तर अतिशय उत्तम राहील. पण जे भाऊ ऑफिसला वगैरे जातात सकाळी लवकर तर त्यांनी या वेळेमध्ये बांधली तर अतिशय उत्तम आहे. त्यानंतरचा दुसरा अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:03 ते दुपारी 12:53 आहे. तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. त्यानंतरचा सायंकाळचा शुभ मुहूर्त आहे तर तो संध्याकाळी 7:43 ते 9:30 आहे. या 3 सुवर्ण मुहूर्तावरती देखील तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधल्यास भावाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य वाढेल. त्याचबरोबर राहू काळ सुद्धा आहे. राहू काळामध्ये सुद्धा चुकूनही भावाला राखी बांधायची नसते, कारण की शास्त्रानुसार राहू काळामध्ये कोणतंही मंगल कार्य किंवा शुभ कार्य केलं जात नाही. त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 राहू काळ आहे. तर या वेळेमध्ये भावाला ओवाळायचं नाही आणि भावाला राखी सुद्धा बांधायची नाही. आणि बघा, जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून रक्षाबंधन म्हटलं की भद्राकाळाचा आपल्याला खूप टेन्शन असायचं. हा भद्राकाळ बराच वेळ असायचा आणि ती वेळ सोडूनच मग आपल्याला भावाला राखी बांधावी लागायची, कारण की असं म्हटलं जातं की भद्राकाळामध्ये राखी जी आहे तर ती बांधू नये. यंदाचा भद्राकाळ जो आहे तर तो 28 तारखेला सूर्योदयापूर्वी समाप्त होत आहे. त्यामुळे दिवसभर कधीही 28 तारखेला तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. तसेच या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योग सुद्धा शुभयोग निर्माण झालेले आहे. याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत शुभ असून राहुकाळ वगळता तुम्ही कधीही आपल्या भावाला राखी जी आहे तर ती बांधू शकता. तसेच 28 ऑगस्ट 2026 रोजी होणारं चंद्रग्रहण आहे. तर या परिस्थितीमुळे ग्रहणाच्या वेळी राखी बांधणं शुभ असेल की अशुभ याबद्दल देखील शंका निर्माण होत आहे. पंचांगानुसार यंदा नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा तर होईल, मात्र यंदाच्या रक्षाबंधनावर खंडग्रास चंद्रग्रहणाचे मोठे सावट असल्याचे समजत आहे. ग्रहणाचा सूतक काळ आणि राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती आहे याबद्दल देखील खूप मनामध्ये शंका आहे. तर 28 ऑगस्टला चंद्रग्रहण लागणार असून पंचांगानुसार ग्रहण सकाळी 6:55 सुरू होईल आणि दुपारी 12:30 असणार आहे. अनेक लोक ग्रहणाबद्दल चिंतित आहेत, परंतु हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणारच नाही. ज्या भौगोलिक प्रदेशात ग्रहण दिसणारच नाही तिथे सूतक काळ, वेद वगैरे पाळला जात नाही. सूतक काळ हा ग्रहण सुरू होण्याच्या काही तास आधी सुरू होतो तर ग्रहण संपेपर्यंत चालूच राहतो. पण हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने भारतामध्ये ग्रहणाचे दोष उद्भवणार नाही. त्यामुळे रक्षाबंधन साजरी करताना काहीच विघ्ने जे आहेत तर ती येणार नाहीत. रक्षाबंधनाचा सण पौराणिक आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बहिणी भावाला टिळा लावून ओवाळून मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ बहिणीला ओवाळणी देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतात. या सणाशी महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा देखील जोडलेली आहे. जेव्हा श्रीकृष्णांच्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्राव होत होता तेव्हा द्रौपदीने कसलाही विचार न करता आपला साडीचा पदर फाडून तो कपडा त्याच्या बोटाला बांधला होता. या उपकाराची परतफेड म्हणून श्रीकृष्णाने द्रौपदीला संकट समयी रक्षण वचन दिलं होतं आणि कौरवाच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना तिची लाज राखून ते वचन पूर्ण केलं होतं. या कारणास्तव देखील रक्षाबंधन हे साजरं केलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या व रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.